प्रकरणातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले। ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळत असल्याची चिंता वाटते असं त्यांनी पत्रात म्हटलंय। तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य कारवाई करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर असलेल्या आरोपी संतोष परमेश्वरनं भाजपमध्ये प्रवेश केलाय। काय पत्र लिहिलंय सुप्रिया सुळेंनी बघा। तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिला। विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात झाले। ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता वाटली। प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे, त्याच वेळी समाज विघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी ही पक्षांची आहे। या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांवर योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।